आणि मला 135 जोडपे येणारे हा मला माझ्या आयुष्यातला सर्वात इतका मोठा सामूहिक सोहळा, यात 135 जोडपे विवाह इथं होणार आहे अशा कार्यक्रमात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला है। तो एक बड़ी खुशी है और उसके साथ साथ ये शानदार सामूहिक विवाह का आयोजन विनोद भैया के माध्यम से और समिति के माध्यम से जो हुआ है, तो जोरदार तालियों से हम पूरी समितियों का स्वागत करें। विवाह यानी जितने जोड़े यहाँ पर इकट्ठा हुए हैं, मुझे लगता है कि आज तक का सबसे बड़ा रिकॉर्ड मांडव देवी में। गोंदिया के मांडो देवी देवस्थान मंदिर में रामनवमी के अवसर पर आयोजित सामूहिक विवाह समारोह में 137 जोड़ियां विवाहबद्ध हुईं। पिछले 33 वर्षों से सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया जा रहा है। बड़ी संख्या में वर-वधू परिवारों की उपस्थिति। जिले में पहली बार इतने बड़े पैमाने पर भव्य विवाह का आयोजन। आमदार विनोद अग्रवाल के प्रयासों से 137 जोड़ियों का विवाह समारोह के माध्यम से विवाहबद्ध किया गया। पूरे देश भर में जहां रामनवमी का उत्सव बड़े उत्साह और धूमधाम के साथ मनाया गया, वहीं गोंदिया जिले के गोरेगांव और आमगांव तालुकों की सीमा पर स्थित मांडो देवी मंदिर में सामूहिक विवाह समारोह का भव्य आयोजन किया गया था। इस सामूहिक विवाह समारोह में 137 वरवधुओं को परिणय सूत्र में बांधकर विवाहबद्ध किया गया। पिछले 33 वर्षों से सूर्यदेव मांडो देवी मंदिर समिति की ओर से सामूहिक विवाह समारोह आयोजित किया जा रहा है और अब तक 3000 से अधिक वरवधु का विवाह समिति की ओर से किया गया है। विशेष बात यह है कि जिले में इतना बड़ा आयोजन और इतनी बड़ी संख्या में विवाह होने वाले यह एकमात्र सूर्यदेव मांडो देवी मंदिर समिति है। इस सामूहिक विवाह समारोह में सभी जातियों के लोग अपने कार्यक्रम में भाग ले सकते हैं। इतना ही नहीं, हर वर वधु को इस सूर्यदेव मांडो देवी मंदिर समिति की ओर से आवश्यक वस्तुओं के साथ बर्तन भी दिए जाते हैं। इस समिति के कार्य की सराहना करते हुए सामाजिक न्याय विभाग की ओर से फुले शाहू आंबेडकर पुरस्कार से इस समिति को सम्मानित किया गया है। संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यदेव मांडो देवी देवस्थान समितीच्या वतीने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। त्यांना जीवनोपयोगी एक तर मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरीबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोडप्यांची संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून होत आहे। श्री सूर्यदेव मांडो देवस्थान इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उडीसा, आपलं झारखंड विविध भागातून आज मोठ्या महाराष्ट्रातून येतात, आपले आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नित्य येत असतात, परवाला येत असतात आणि आज या ठिकाणी या जोडपे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे आणि दुसऱ्या राज्यांचे सुद्धा जोडपे या ठिकाणी आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक दिवशी या ठिकाणी 2 ते 3 जोडपे हे लग्न या ठिकाणी संपन्न करत असतात आणि अशा प्रकारे मातेचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करण्याची एक प्रथा या निमित्ताने सुरू झालेली आहे। आज इथे मांडो देवी देवस्थानामध्ये देवस्थान कमिटी आणि आमदार विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून 135 जोडप्यांचं सर्व जातीय जोडप्यांचं इथे सामूहिक विवाहामध्ये आज सोहळा झाले। पण राज्य शासनाने या सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देत असते। अनेक योजना या सगळ्या सामूहिक विवाह कार्यक्रमाकरता राज्य शासनाच्या आहे।
निश्चित या प्रकारच्या सर्वीकडे या इतक्या मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे ही सरकारची मानसिकता आहे, आमची मानसिकता आहे. निश्चितच एक चांगला उपक्रम विनोद अग्रवालच्या माध्यमातून झाला म्हणून मी इथे आज उपस्थित दर्शवली होती. वक्फ बोर्डवर आता सध्या जोर इस सामूहिक विवाह समारोह में उपस्थित सभी मान्यवर, सभी आयोजक और जिनके विवाह संपन्न हो रहे हैं वैसे सभी वरवधुओं को मां मांडो देवी शुभ आशीर्वाद देगी. और आज रामनवमी के पावन पर्व पर हम सभी के आशीर्वाद के माध्यम से आपका जीवन सुखमय हो, यही माता के चरणों में प्रार्थना कर. विवाह जितने जोड़ते यहाँ पर इकट्ठा हुए हैं, मुझे लगता है कि आज तक का सबसे बड़ा रिकॉर्ड मांडव देवी में हमारे मित्र आमदार आदरणीय विनोद अग्रवाल जी के नेतृत्व में तो विनोद भैयाचाही आणि या सगळ्या मंडळाला उत्साहित करण्याकरता एकदा जोरदार नारा द्यायचा आपल्या सर्वांना हात वर करून जय श्रीराम. आणि आज या रामनवमीच्या पावन पर्वावर या मांडवदेवी देवस्थानाच्या माध्यमातून या 135 जोडपे विवाहबद्ध होणार आहे. त्या 135 जोडप्यांना आशीर्वाद देतो आणि निश्चितच या माध्यमातून एक चांगला उपक्रम विनोद देवी अग्रवालांच्या नेतृत्वात या देवस्थान कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि मला 135 जोडपे येणारे हा मला माझ्या आयुष्यातला सर्वात इतका मोठा सामूहिक सोहळा. यात 135 जोडपे विवाह तुमचा होणार आहे. अशा कार्यक्रमात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला आहे. याकरता फार मेहनत लागते. मी आणि राजू भैया आम्ही इथे बसल्या विनोद भैया ज्या प्रकारचे प्रत्येक कार्यक्रम विनोद भैयाच्या निवडणुकीचा असो किंवा निवडणुकीच्या नंतरचा असो किंवा या देवस्थानाचा कोणताही कार्यक्रम असो, तो नवरात्रीचा असो, चैत्र नवरात्रीचा असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, तो हा यशस्वीपणे राबवला. या इतक्या दुर्गम भागात इतक्या मोठ्या संख्येने मी जवळपास 3-4 किलोमीटर पासून लोकांची रांगा बघतोय, गाड्यांची रांगा बघतोय आणि निश्चितच ते यशस्वी करण्याचं काम जे टीम वर्क घेऊन ते चालतात, आपल्या संघटन घेऊन चालतात. आणि म्हणूनच ते पक्षाकडनं असो किंवा अपक्ष असो, त्या या गावात नसो किंवा तिकडनं असो, गोंदियात नसो, कुठल्याही ते निवडून येऊ शकतात.